हॅलो फ्रेंड्स, सुलभा कॅन कुक या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. हॅलो एव्हरीवन. आज आपण चिकन कसं बनवायचं ते पाहूयात आणि त्यासाठी काय काय लागणार आहे चला तर ते पाहूयात. आता बारीक चिरून घेतलेला कांदा, मीठ, हळद, धनिया पावडर, आलं लसणाची पेस्ट आणि लिंबू. धनिया पावडर 1 चमचा टाकून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण लिंबू टाकून घेऊयात. आता आपण याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेऊयात पातेल्यामध्ये. आपलं पातेलं अगोदरच गरम झालेलं होतं, त्यामुळे पटकन तेल गरम झालं. त्यामध्ये आता आपण कांदा टाकून घेऊयात. तर आता आपला कांदा असा भाजलेला आहे. आपण याच्यामध्ये आता ही आलं लसणाची पेस्ट पूर्ण घालायची आपल्याला. आपण ही भाजून घेऊया छानपैकी. आता आपण याच्यामध्ये चिकन घालून घेऊया. भाजलेला आहे आपलं छानपैकी मसाला. त्याला हलवून घेऊ आपण व्यवस्थित. आम्ही सहसा म्हणण्यापेक्षा नेहमी घाण्याचंच तेल वापरतो, लाकडी घाण्याचं. मागचे 3 वर्ष झाला मी रिफाइंड ऑइल खायचं सोडलेलं आहे. तर काय होतं, घाण्याचं तेल आपल्याला प्रमाण कमी लागतं. म्हणजे आपल्याला जिथे 5 किलो रिफाइंड ऑइल लागायचं ना मला, तिथे मी 3 किलोमध्ये माझं होतं, आरामात होतं. एवढं कमी तेल लागतं महिन्याला आणि आपले हेल्थ इश्यूही कमी होतात. आता आपण हे अशा प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे. याच्यावरती आपण आता एक ताट ठेवूयात आणि त्याच्यामध्ये पाणी ओतून ठेवूयात. तुम्ही पाहू शकता, मी असं ताट ठेवलंय आणि त्यामध्ये पाणी ओतून ठेवलं. आता हे छान वाफेवरतीच पाणी गरम होत आहे. हेच पाणी नंतर आपण चिकन शिजवण्यासाठी पातेल्यामध्ये टाकायचं. आता तुम्ही पाहू शकता, पाण्याला छान वाफ आलेली आहे आणि हे बघा आपलं चिकन असं शिजतंय. आपण असंच पाणी ओतून देऊ. याला छानपैकी हलवून घेऊ आणि परत या ताटामध्ये पाणी ओतून ठेवूयात. म्हणजे दुसऱ्या वेळेस जेव्हा आपल्याला भाजी बनवायला तो बरोबर उपयोगी येईल. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपलं चिकन शिजून झालेलं आहे. तर आता याला आपण फोडणी घालूयात. चला तर मग. आता आपण पातेलं गरम करण्यासाठी ठेवले, आपण फोडणी घालूयात. फोडणी घालायला तुम्ही पाहू शकता फक्त खोबरं आहे आणि कांदा लसण मसाला आणि घाटी मसाला. कांदा लसण मसाला घरी बनवलेला आहे, घाटी मसाला पण घरी बनवलेला आहे. आपल्याला काही जास्त साहित्य लागणार नाही आहे फोडणीला. आपण शिजवतानाच बऱ्याच हे टाकलेलं आहे. हे एकदम साध्या पद्धतीने आहे. दही घालून, टोमॅटो, कांदा घालून त्याही प्रकारे आपण करू शकतो. तेल गरम झालेलं आहे आपलं. आपण त्याच्यामध्ये खोबरं घालूया. सुकं खोबरं आहे हे. हे भाजू देऊयात आता चांगलं. याला भाजायला खूप वेळ लागणार नाही, कारण हे ऑलरेडी मी खूप चांगलं भाजून मग त्याचं ते बारीक करून घेतलेलं आहे ते. त्यामुळे याला भाजायला खूप वेळ लागणार नाही. तुम्ही पाहू शकता लगेचच बबल्स यायला लागलेत, म्हणजे ते खूप चांगल्या प्रकारे लगेच भाजलंय ते. आता याच्यामध्ये आपण 2 चमचा घाटी मसाला, 1 चमचा घाटी मसाला आहे, 2 चमचा कांदा लसण मसाला आहे, हा घालूया.
याला छान प्रकारे भाजून घेऊ. यामध्ये आपण 1 चमचा चिकन मसाला घालूया. आता हे हलवून घेऊ. हे भाजले. आता याच्यामध्ये आपण आता चिकन घालूया. मस्त खमंग सुटलाय. खूप छान वास येतोय. एकदा करून बघा आणि मला नक्की कळवा, कमेंट करून नक्की कळवा. खूप सोपं आहे, आपल्याला खूप याला साहित्य लागत नाही आणि एवढं टेस्टी होतं हे, वासावरूनच लक्षात येते. हे आता भाजलेलं आहे. आपण याच्यामध्ये आता राहिलेले सगळं चिकन घालून घेऊ. तुम्ही पाहू शकता आपली फोडणी तयार आहे. थिकनेस पण खूप चांगला आहे याचा. याच्यात पाणी घालायची गरज नाहीये. अशा प्रकारे आपलं चिकनची थाली तयार झालेली आहे. ज्वारीची भाकरी, चिकन रस्सा, कांदा, काकडी आणि लिंबू. नक्की ट्राय करा. कमेंट करून सांगा कशी झाली ती. थँक्यू.